चाललं होतं आपलं. हे बघा असं ध्यानात राहत नाही माझ्या. ते बघा मी विसरून चाललंय बघा. हे नाशिककडे 1 महिन्या आधी माझा ऍक्सिडेंट झाला महाराज. ती ध्यानात राहीना आणि मला दिसा नाही बघा. दिस नको मी चिल्लर तर दिसा नस निस्त्या मोठा दिसायला कुठं बघा. पहिला मुद्दा एवढं तोला मोलाचं शरीर तुम्हाला आम्हाला भेटले कशा करता भेटले त्याचे 3 कारण. पहिले कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तिची झाली अंगे हरिरूप. जन्माला आल्याच्या नंतर वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. हे झालं जीवाला जन्म घ्यायचं पहिलं कारण. आणि जीवाला जन्म घ्यायचं महाराजांनी दुसरं कारण सांगितलं. जन्मा येणे घडे पातकांची मूळ आणि संचिताचे फळ भोगावूया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपाने पडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. हे झालं जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण. आणि जीवाला जन्म घ्यायचं महाराजांनी तिसरं कारण सांगितलं. केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले आयुष्य किती. अर्थातच माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिले की जीवाला जन्म घ्यावा लागतो. ऐका, वासना पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिले की मनुष्याला जन्माला यावं लागतं. का हो महाराज, आमचं सुद्धा वासना पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत का? हो बरोबर आहे. आपलं सुद्धा वासना पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी शिल्लकच राहिलेल्या आहेत. याच्यामुळेच एवढं तोला मोलाचं शरीर भेटलंय. पण शरीर भेटल्याच्या नंतर भगवंताचं आपल्या मुखामधून काहीतरी नामचिंतन करावं. कारण देवानं शरीरच कशासाठी दिले तर त्याचं कारण आहे. देवे दिला देह भजना गोमटा आणतो या झाला फाटा बाधिकेचा. जगाच्या चालक मालकानं भगवंतानं एवढं तोला मोलाचं शरीर कशासाठी दिलं असेल तर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलंय. तर आम्हाला शरीर भेटल्याच्या नंतर जीवनामध्ये या जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन आमच्या मुखरबिंदातून घडावं. का रे बाबा, देवाकडे जायचं, जगाच्या चालक मालकाकडे जायचं, भगवंताकडे जायचं, देवाची भक्ती करायची, देवाचं नामचिंतन करायचं, देव आम्हाला आपलासा करून घ्यायचा आहे. पण नेमकं कोण्या देवाकडे जावं, कोणत्या देवाची भक्ती करावी? जगाच्या पाठीवर देव अनेक आहेत. जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र अनेक आहेत. जगाच्या पाठीवर भगवंत अनेक आहेत. माझ्याशी बोलत चालायचं कीर्तनामध्ये एखाद्याला विचारलं जगाच्या पाठीवर देव किती, तो तुम्ही आम्ही सांगणार आहे जगाच्या पाठीवर 33 कोटी देव आहेत. मग महाराज, जगाच्या पाठीवर 33 कोटी देव असताना नेमकं आम्ही कोण्या देवाकडे जाऊन कोणत्या देवाची भक्ती करावी? तर महाराज सांगतात, जीवनामध्ये आलात ना तर पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पंडुंग वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उत्तावेळ. मला सांगा, जसे पैठणला शिष्टीच्या वेळेस तुम्ही सर्वजण वारीला येतात तसे पंढरपूरला कोण कोण जाता? हात वर करा बरं. लबाड बोलायचं नाही, एकीमेकीची शपथ तुम्हाला खरं सांगा. हा, सगळे जातात ना? हा, इकडे लक्ष द्या बरं. मला सांगा, पंढरपूरला वारीमध्ये जाण्याचा काय आनंद आहे? पंढरपूरच्या वारीमध्ये जेवढा आनंद त्याचा इतका आनंद दुसरीकडे कुठं आहे का? बरं, भगवंतावर ते प्रेम आहे म्हणून सुद्धा सगळे वारीला जातात असं सुद्धा काही नाही बघा. आता वारीला येत असताना जरा मजाच वेगळी असते बघा. काही काहीला संसार करायचा, प्रपंच करायचा कंटाळा येतो म्हणून वारी जातात. बरं, काही काही जण वारी जातात आणि बिस्किटाचे गतुडे गोळा करून घरी घेऊन येतात. काय उपयोग वारीला जाऊन सांगा बरं. ऐका, मनामध्ये भाव असावा लागतो, मनामध्ये निष्ठा असावी लागते, लक्षात ठेवा. महाराजांनी पंढरपूरला जायला सांगितलंय. बरं, पंढरपूरला जायचंय का जायचंय? पंढरपूरला जाण्याचं कारण काहीतरी असेल ना. देव अनेक आहेत, तीर्थक्षेत्र अनेक आहेत, भगवंत अनेक आहेत, पण तुम्ही पंढरपूरला का जायला सांगता? तर पंढरपूरला जाण्याचं कारण महाराज सांगतात, ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर आणि ऐसा विठेवर देव कोठे. विठेवरचा देव भीमा तीर आणि चंद्रभागा ही बघायला कुठं भेटत असेल तर हे फक्त पंढरपूरला बघायला भेटते. त्याच्यामुळे महाराज सांगता, जीवनामध्ये आलात ना तर जायचं जर कुठं असेल तर पंढरपूरला जावं. ह्या जगाच्या चालक मालकाकडे, ह्या भगवंताकडे जावं. बरं महाराज, देवाकडे आम्हाला जायचंय, देव आम्हाला आपलासा करून घ्यायचा आहे. नेमकं देवाला काय लागत असेल? काही लागत नाही. किती धन आहे, किती पैसा आहे, किती श्रीमंती आहे, किती ज्ञान आहे. ज्ञानाच्या जोरावर, धनाच्या जोरावर, पैशाच्या जोरावर, श्रीमंतीच्या जोरावर देव आपलास कधीच करून घेता येणार नाही. देवाला जर आपलंस करून जर घ्यायचं असेल तर त्याच्याकरता मनामध्ये भाव ठेवा, मनामध्ये निष्ठा ठेवा. मनामध्ये जर भाव असेल, मनामध्ये जर निष्ठा असेल ना तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. अर्थातच देवाला बाकी काही लागत नाही. धनाच्या जोरावर, श्रीमंतीच्या जोरावर, पैशाच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर देव आपलासा करून घेता येणार नाही. या जगामध्ये ज्ञान भरपूर आहे, धन भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, पैसा सुद्धा भरपूर आहे, पण मनुष्याचं ज्ञान हे काहीच कामाचं नाही. मनुष्याचं ज्ञान अहंकाराचं आहे आणि कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे. माझ्या मनचं बोलणार नाही, याला मी प्रमाण देऊन बोलणार आहे, याला मी पुरावा देऊन बोलणार आहे. ऐका, कोडी याचे गोरेपण आणि तैसे अहंकारी ज्ञान. कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे. जीवनामध्ये महापूर आला, महापूर आल्याच्या नंतर सगळं निघून जातंय, फक्त तिथं काय राहतंय?
लव्हाळ महापुरे झाडे जाती आणि तेथे लवाळे वाचते कारण आहे नम्र झाला भूता आणि तेही कोंडिले अनंता पाणी आलं की लवळ असं वाकून चलतं म्हणून राहतं जीवनामध्ये ज्ञान भरपूर आहे पण काहीच कामाचं नाही अहंकाराचं नसावं मनुष्याला 6 बाधा नसल्या पाहिजे ऐका कोणच्या काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार या जीवनामध्ये 6 बाधा नसल्या पाहिजे या 6 बाधापैकी एखादी जर बाधा मनुष्याला झाली तर मनुष्य संपला म्हणून समजा देवाला जायचं देव आपलासा करून घ्यायचाय मनामध्ये भाव ठेवा मनामध्ये निष्ठा ठेवा मनामध्ये प्रेम ठेवा भुकेला देव पण कशासाठी तर थोर प्रेमाचा भुकेला देवाला सुद्धा काय लागत असेल तर प्रेम लागतं भावानं निष्ठेनं श्रद्धेनं देव आपलासा करून घेता येणार आहे रोजच्या रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काहीच उपयोग नाही एक वाक्य सांगता येईल का ये जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए लक्षात ठेवा ये जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए आदमी जहां भी जाए वह मंदिर बन जाए अशी जर निष्ठा असेल ना अशी जर श्रद्धा असेल ना तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं अर्थातच देवाला धन लागत नाही श्रीमंती लागत नाही विचार करा जगामध्ये धन भरपूर आहे रावणाच्या श्रीमंतीचा विचार करायचा झाला तर काय श्रीमंती होती रावणाची आपण घरात सोनं ठेवतो त्याची लंका सोन्याची होती विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवढी श्रीमंती त्याच्याकडे अख्खी लंका त्याची सोन्याची आहे पण ज्यावेळेस श्रावण गेला ना त्यावेळेस एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही तू का म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही एवढी श्रीमंती असताना एवढी संपत्ती असताना एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही शेवटी सगळं इथंच ठेवावं लागलं श्रीमंती धन पैसा तुमच्या आमच्या काही कामाला येणार नाही महाराज काहीच कामाला येत नाही महाराज साधू संतांना माहिती होतं श्रीमंती आहे धन आहे पैसा आहे पण हा काहीच कामाचं नाही हे बाधिक आहे नाथ महाराजांकडे जर विचार करायचा झाला तर नाथ महाराजांकडे काही श्रीमंती कमी होती का महाराज नाथ महाराजांकडे काही श्रीमंती कमी नव्हती ज्यावेळेस नाथ महाराजांच्या घरामध्ये चोरी करण्यासाठी चोर घुसले होते त्यावेळेस नाथ महाराजांनीच त्यांच्या डोक्यावरती सोनं दिलं होतं जा म्हणलं घेऊन देऊन टाकलं स्वतःजवळ काहीच ठुलं नाही जगद्गुरु तुकोबारायांकडे जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंती काय कमी होती का महाराजांची श्रीमंती जर ऐकायची असेल तर एका वाक्यामध्ये तुकोबारायांची श्रीमंती सांगता ऐका तुकोबारायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल लक्षात ठेवा मी तुकोबारायांची श्रीमंती सांगतोय तुकोबारायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल तर एवढा मोठा तुकोबारायांचा गाथा तुकोबाराई लिहून ठेवला हे तुकोबारा किती श्रेष्ठ हे तुकोबारा किती श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंती जगद्गुरु तुकोबारायांचे होते पण स्वतःजवळ काहीच ठुलेलं नाही हे सगळ्या जगाला देऊन टाकलं स्वतः काही नकोय महाराज सांगता तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते थोरपण काहीच कामाचं नाही जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांकडे बघा नाथ महाराजांकडे बघा मौली ज्ञानोबारायांकडे बघा यांनी स्वतःजवळ काहीच ठुलेलं नाही ज्ञान धन श्रीमंती पैसा जगामध्ये भरपूर आहे प्रत्येकाकडे पण हे काहीच कामाचं नाही जीवनामध्ये अहंकार आहे पण मनुष्याकडे अहंकार नसला पाहिजे सहज थोडं जरी ज्ञान आलं सहज मिळालेल्या गोष्टीची मुळातच कोणाला किंमत नसते लक्षात ठेवा आणि त्यातली त्यात ज्ञान नावाचा पदार्थ हा कोणालाच पचत नाही ज्ञान कोणालाच पचत नाही अहो जगाच्या बापाच्या पत्नीला ज्ञान पचलं नाही तुम्हाला मला पचत नाही हे साहजिक आहे कोणाला ज्ञान पचलं नव्हतं सांगा बरं पार्वती माताला ज्यावेळेस शंकर ज्ञान सांगू लागले त्यावेळेस पार्वती माताला झोप लागली होती ज्ञान काय पचलं नव्हतं ज्ञान नावाचा पदार्थ मुळात पचायला जड आहे हा सहसा कोणालाच पचत नाही महाराज लक्षात ठेवा वारकरी संप्रदायाची सुरुवात वारकरी संप्रदायाची निर्मिती जर अगोदर जर कोणी केली असेल तर साधू संतांनी नाही केलेली तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला फक्त माहिती आहे संत एकांती बैसली सर्व ही सिद्धांत शोधिले सिद्धांत शोधणारे साधू संत आहेत पण मुळातच वारकरी संप्रदायाची निर्मिती करणारे जर कोण असतील तर ते म्हणजे शंकर आहे त्याच्यामुळे जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं आदी शब्द आहे ज्ञानोबारायांचा हरिपाठ बघावा हरिपाठामधले गुरु परंपरेचा अभंग बघा आदिनाथ उमा आदिनाथ गुरु आदी शब्द आहे नाथांचे सुद्धा शब्द आहेत ओम नमः शिवा आधी कावडी घेतली खाल्ली आणि मिळाली संत मांडली लक्षात ठेवा जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं आदी शब्द आहे कारण मुळातच वारकरी संप्रदायाची निर्मिती
निर्मिती मुळातच वारकरी संप्रदायाची सुरुवात ही कुणी जर केली असेल ना तर ही शंकरानं केलेली आहे. वारकरी संप्रदायाची सुरुवात शंकरानं केली, निर्मिती शंकरानं केली. आपल्या हा वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आहोत. या वारकरी संप्रदायाला 3 नावानं ओळखल्या जातं. पहिलं म्हणजे वैष्णव संप्रदाय, दुसरं म्हणजे भागवत संप्रदाय, तिसरं म्हणजे वारकरी संप्रदाय. वैष्णव संप्रदाय हजारो वर्षापूर्वी अंमलात आलेलं नाव, 500 वर्षापूर्वी जे अंमलात आलं त्याचं नाव भागवत संप्रदाय, आणि आता जो आहे हा वारकरी संप्रदाय. संप्रदाय एकच आहे, फक्त नावं बदललेत. वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय आणि अर्थातच वारकरी संप्रदाय, फक्त नावं बदललेले, संप्रदाय एकच आहे. आणि या संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाईक आहोत. वारकरी संप्रदायाची निर्मिती ही शंकरानं केली, सुरुवात ही शंकरानं केली. आणि पंढरपूरचे पहिले वारकरी जर कोण असतील तर हे सुद्धा शंकराचे एका आणि शिरोमणी महादेव, नाथांचंच प्रमाण आहे. ऐका, एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. हे जर कळालं नसेल तर पुढे जाऊन सांगतो. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कान. ऐका, रंभादिक नाचती, पंढरपूरचे पहिले वारकरी जर कोण असतील तर ते सुद्धा शंकर आहे. वारी जर पंढरपूरची पहिली कोणी केली असेल तर ती सुद्धा शंकरानं केली. वारकरी संप्रदायामध्ये जे जे आहेत ना, तुम्हाला मला भजनासाठी शंकरानं एक मंत्र दिला, मंत्र सांगितला. कोणचा? हरी 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 मंत्र हा शिवाचा, आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानोबारांच्या हरिपाठामध्ये ज्ञानोबारांचा पहिला अभंग आहे देवाचे द्वारे. ह्या अभंगामध्ये मुक्ती आहे आणि ह्या अभंगामध्ये मोक्ष आहे. मग महाराज, मोक्ष महत्वाचा की मुक्ती महत्वाची? एक लक्षात ठेवा. काहींना मोक्ष पाहिजे असेल, काहींना मुक्ती पाहिजे असेल. ज्यांना मोक्ष भेटला त्यांना या नरदेहाची प्राप्ती पुन्हा नंतर नाही. एकदा एखाद्याला मोक्ष जर भेटला तर या नरदेहाची प्राप्ती पुन्हा नंतर त्याला भेटणार नाही. आणि जर नरदेहाची प्राप्ती झाली नाही तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आनंद स्वर्गात सुद्धा बघायला भेटणार नाही. म्हणून महाराज सांगतात, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचंय, आणि मृत्यू लोकामध्ये जर जन्माला यायचं असेल तर मोक्ष नकोय. आणि एकदा जर मोक्ष भेटला तर पुन्हा नंतर जन्माला येता येणार नाही. मग महाराज मुक्ती द्या. मुक्ती अशा जणाला भेटते, संसारिक आहेत, त्यांना तर जीवनात मुळातच कधी मुक्ती भेटणार नाही. असो, मुक्ती पाहिजे का मोक्ष पाहिजे हे तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. जसं वागताल, जसे कर्माचे फळ, तसा जगाचा चालक मालक भगवंत तुम्हाला आम्हाला देणार आहे. पण सांगतात हरी हरी हरी, हा जर भजला, हा जर म्हणला तर जाग्यावरती तुम्हाला काय जर भेटल तर मोक्ष भेटल. बरं ऐका, सुरुवात केली शंकरानं, निर्मिती केली शंकरानं, मंत्र दिला शंकरानं. सगळं ज्ञान जर कोणाकडे होतं, वारकरी संप्रदायाचं सगळं ज्ञान होतं हे शंकराकडं. पार्वती माताचा एवढा हट्ट, मालक हे ज्ञान मला सांगा. एवढा हट्ट पार्वती माताचा, मालक हे ज्ञान मला सांगा. ऐका, ऐका, सगळं वारकरी संप्रदायाचं ज्ञान हे कोणाकडे होतं? शंकराकडं. पार्वती माताचा एवढा हट्ट, मालक हे ज्ञान मला सांगा, मालक हे ज्ञान मला सांगा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कसले जरी शंकर असले तर पार्वतीचा हट्ट ऐकावाच लागतो. बरोबर आहे का नाही? नित्या शंकराचं नाही सांगत. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्यानं प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता नाहीच कळल्यावर काय करता सांगा बरं? काही काहीला उद्या कळत नाही तर काही काहीला कीर्तन झाल्यावर कळत. कीर्तन झालं, कीर्तन झाल्यावर एक जण हसू लागला. मला कीर्तन तर झालंय, हसतो कशाला? ते काय म्हणला, सुरुवातीचा डायलॉग मला आत्ता कळाला तेव्हा का. इतका काही काहीला लेट करत असतो. लक्ष द्या, त्या 4-5 वर्षाच्या अगोदर बायको नवऱ्याच ऐकत होती, पण आता उलट झालंय. आता नवऱ्यालाच बायकोच ऐकावं लागलंय. बरोबर आहे? एवढा हट्ट पार्वतीचा, मालक हे ज्ञान मला सांगा. ठीक आहे, ऐकायचं ना. पाठ 5 वाजता पार्वती माताला उठवलं आणि समुद्राच्या पलीकडल्या बाजूला पार्वती माताला नेलं. पार्वती मातेच्या कानामध्ये शंकरानं तोंड घातलं, ज्ञान सांगायला सुरुवात केली. ऐका, पार्वती माता ज्ञान ऐकू लागल्या आणि शंकर ज्ञान सांगू लागले. शंकर ज्ञान सांगू लागले, पार्वती माता ज्ञान ऐकू लागल्या. पण ज्ञान ऐकत असताना मी अगोदरच सांगितलं होतं, ज्ञान नावाचा पदार्थ हा मुळातच पचायला जड आहे. हा सहसा कोणाला पचत नाही. ज्ञान ऐकत असताना पार्वती माताला काय लागली? झोप लागली. पार्वती माताला झोप लागली. हे ज्ञान व्यर्थ जाऊ नये हे ज्ञान ऐकायचं होतं. विष्णूला सूक्ष्म रूप धारण केलं, माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि ज्ञान ऐकायला सुरुवात केली. ज्ञान सांगून विष्णूकडे हे ज्ञान आलं, पण सहज मिळालं.
सहज मिळाल्याची किंमत नसते. सहज मिळालं, अहंकार झाला, माशाचं पोट फाडलं, माशाचं पोट फाडून बाहेर आले. ज्या माशाचं पोट फाडलं तो मासा विचार करत होता माझं पोट फाडणारा कोण आहे. त्याला शोधायला थोडासा उशीर झाला. तो मासा पोहत 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 पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये आला आणि चंद्रभागेमध्ये आल्याच्या नंतर पांडुरंगाला बघितलं आणि पांडुरंगाला बघितल्याच्या नंतर मासा म्हणला तुझंच का माझं पोट फाडणारा. जीच माशानं उडी हाणली ती पांडुरंगाच्या कानात, त्याचं नाव आहे मकर कुंडले. वाक्य लक्षात ठेवा. एवढा हा झालेला पूर्ण हा पराक्रम आहे. ऐका, हे कळालं सगळ्याला, विष्णूला कळालं, सहज मिळालं, अहंकार झालाय, आपल्या काहीच कामाचं नाही. ज्याचं आहे त्याला देऊन टाकावं. परत हे ज्ञान शंकराला दिलं, पण शंकरानं आता परीक्षा घ्यायची ठरवलं. शंकरानं ज्ञान घेतलं, ज्ञान घेऊन चालले होते, पुढे गेले आणि परत माघारी फिरले. माघारी फिरल्याच्या नंतर कळालं विष्णूला आता आपली 100% शंकर काय घेणार आहेत, परीक्षा घेणार आहे. ह्या परीक्षेमध्ये पास व्हायचंय. मग कसं व्हावं, शंकरानं परत हे ज्ञान विष्णूकडे दिलं, पण आता विष्णूने हे स्वतः जवळ नाही ठेवला. हे ज्ञान कोणाकडे दिलं तर हे ज्ञान पुन्हा नंतर हे सगळं गहिनीकडे दिलं. आता लक्षात घ्या, जे ओरिजिनल गहिनी होते एक गुफेमध्ये बसले आणि गहिनीचा जे दुसरा अवतार म्हणजे वाघाचं स्वरूप धारण केलं. आणि ज्यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यामध्ये एक ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि त्या ब्रह्मगिरी पर्वताचे हे 5-6 जण ज्यावेळेस प्रदक्षिणा करत होते तर प्रदक्षिणा करत असताना ह्या सगळ्यांना सोडलं, रुक्मिणी आईसाहेबांना सोडलं, विठ्ठल पंतांना सोडलं, ज्ञानोबारायांना सोडलं, मुक्ताईला सोडलं, सोपान काकांना सोडलं आणि वाघ कोणाच्या मागे लागला, निवृत्तीनाथांच्या. बरोबर, निवृत्तीनाथांच्या वाघ मागे लागला. काहीच करत नव्हता, नुसता वाघ भेडवायचा. भेडवीत 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 त्या वाघानं त्या निवृत्तीनाथांना जिथं गहिनी बसलेले होते तिथं आणून टाकलं. जसं आणलं तसं सगळं गहिनीनं निवृत्तीनाथांना देऊन टाकलं. पण निवृत्तीनाथांनी हे ज्ञान स्वतः जवळ ठेवलं नाही, हे माऊली ज्ञानोबारायांना देऊन टाकलं. ज्ञानदेवा सार चोजविले. माऊली ज्ञानोबारायांना हे सगळं देऊन टाकलं, पण ज्ञानोबारायांनी हे स्वतः जवळ नाही ठेवलं. हेच वारकरी संप्रदायाचं ज्ञान हे अख्ख्या जगाला म्हणजे तुम्हाला आम्हाला देऊन टाकलं. पण देत असताना सुद्धा शंकराचं वर्णनच करून दिलं. प्रभू तुम्ही महेशाचे आहात. लक्षात ठेवा, शंकराचंच वर्णन केलं आणि हे सगळं ज्ञान तुम्हाला आम्हाला देऊन टाकलं. ऐका, याच एकाच वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाईक आहोत, तरी सुद्धा आज सुद्धा आपल्यामध्ये भांडणं चाललीत. आम्ही उभ्या गंधाचे आणि आम्ही आडव्या गंधाचे. पण महाराज सांगतात हरी हरा भेद आणि नाही मता करू वाद. हरी आणि हरा ह्या शब्दामध्ये आड जर काय असेल तर फक्त एक विलांटी आड. त्याच्यामुळे महाराज सांगतात कुठल्याच प्रकारचा हरी आणि हरा या शब्दामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव करू नका. तुम्ही आम्ही सर्वजण कोण असतील तर याच वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. ऐका, ज्यावेळेस शंकराकडे काही भक्त माऊली ज्ञानोबारायांकडे गेले, हरिपाठ ज्यावेळेस ज्ञानोबारायांनी लिहून ठेवला त्यावेळेस शंकराकडले काही भक्त ज्ञानोबारायांकडे गेले. ज्ञानोबारायांना सांगतात का हो माऊली तुम्ही हरिपाठ लिहिला? म्हणे हो बरोबर आहे. मग वारकरी संप्रदाय तुम्हाला कोणी सांगितला? म्हणे शंकरानं सांगितला. वारकरी संप्रदायाची निर्मिती कोणी केली? म्हणे ही सुद्धा शंकरानंच केली. वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरचे पहिले वारी कोणी केले? म्हणे ही सुद्धा शंकरानंच केली. मग माऊली वारकरी संप्रदायाची निर्मिती सुरुवात ही कोणी जर केली असेल तर ही शंकरानं केली आणि तरी सुद्धा तुम्ही हरिपाठ लिहिला तर 1 ते 2 जागेवर शंकराचं वर्णन आहे आणि प्रत्येक अभंगाखाली तुमचं वर्णन आहे. ज्ञानदेवा म्हणे ज्ञानदेवा सांगे का हो, प्रत्येक अभंगाखाली तुमचं वर्णन आणि शंकराचं वर्णन प्रत्येक अभंगाखाली का नाही? भांडण करत असताना काही जणाला भांडणामध्ये गार व्हावं लागतं आणि काही जणाला गरम व्हावं लागतं. याला म्हणायचं भांडण. बरं, भांडण करत असताना कोणासोबत करावं हे सुद्धा कळलं पाहिजे बरं का. आपले भांडण म्हणजे कुठून सुरू होते त्याचा निर्णय, कुठं बंद होते त्याचा निर्णय. महाराज रावणानं भांडण केलं जगाच्या बापासोबत, कंसानं भांडण केलं जगाच्या बापासोबत. भांडण करायचं जर असेल तर असं भांडण करावं. साधू संतांनी भांडण केलं ह्या भगवंतासोबत, पंढरीच्या पांडुरंगासोबत. अभंग आहेत महाराज. काय अभंग आहेत? जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे जातात आणि देवाला सांगतात देवा तुझे दास्य करू आणि का मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राया, कायगा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभा शुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात दास्यत्व तुझं पत्कारलंय, दास्यत्व तुझं केलंय, दास कोणाचा असेल तर तुझा आहे, पण तरी सुद्धा आणि खायला मागावं लागतं. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, दीग झाले जिने माझे पंढरी राया. अरे देवा तुला नेमकं म्हणू तरी काय, कायगा विठोबा तुझा आता म्हणावे आणि शुभा शुभ गोड
गोड तुम्हा थोरांच्या देवे. हे जर कळालं नसेल तर काकड्यातलाच अभंग आहे. तुम्ही आम्ही रोज म्हणतो कागा किविलवाना किलो दिनाचा देव. काय तुझी हिन शक्ती झालीसी दिसे लाज वाटे मना तुझा मनविता दास. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा तुझा दास आहे. पण दास म्हणून घेण्याची सुद्धा मला काय वाटत असेल ना तर दास म्हणून घेण्याची सुद्धा मला लाज वाटते महाराज. याला म्हणायचं भांडण. भांडण करत असताना कसं भांडण करावं. ज्ञानोबारायांना थोडासा राग आला. साधू संत होते, खोटं बोलल्याच्या नंतर राग येणारच महाराज. ज्ञानोबारायांना राग आला. राग आल्याच्या नंतर ज्ञानोबाराय म्हणतात का हो कसं काय तुम्ही म्हणता की प्रत्येक अभंगाखाली माझं वर्णन नाही शंकराचं वर्णन नाही. असं करू नका. एक विचार करा. हरिपाठामधला अभंग झाला की दुसऱ्या अभंगामध्ये प्रवेश जर करायचा असेल ना तर अगोदर शंकराचंच वर्णन करावं लागतं आणि मग दुसऱ्या अभंगामध्ये प्रवेश करावा लागतो. कसं हरिमुखे मना हरिमुखे मना आणि मग पुण्याची गणना कोण करी आणि मग दुसऱ्या अभंगामध्ये प्रवेश आहे. अर्थातच याच वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पैक आहोत. आणि या वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जायचंय. भगवंताचं नामचिंतन करायचंय. पण कसं करावं. जगद्गुरु तुकोबारांनी एक सोपं साधन सांगितलंय. महाराज सांगतात जीवनामध्ये आलात ना तर एक काम करा. काय करायचंय तर अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात करावे कीर्तन गावे हरीचे गुण. महाराज सांगतात जीवनामध्ये आला तर कीर्तन करा आणि मुखानं हरीचं गुण गा. बर कीर्तन तर करायला सांगितलं पण खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगणार होते. कीर्तनाचे प्रकार आहेत ऐका. गुण कीर्तन लीला कीर्तन सगुण कीर्तन आणि नाम कीर्तन. या 4 कीर्तनापैकी एकच कीर्तन करायचंय. गुण कीर्तन करू नका, लीला कीर्तन करू नका, सगुण कीर्तनही करू नका. करायचं जर असेल तर नामाचं कीर्तन करा. मग महाराजांनी सांगितलं नामसंग कीर्तन साधन पै सोपे जड 3 पापे जन्मांतरीचे. करायचं जर असेल तर नामाचं कीर्तन करा. जर नामाचं जर कीर्तन केलं तर जेवढं पाप जन्माला आलंय ना तेवढं सगळं जळून जाईल. जड 3 पापे जन्मांतरीचे. मी अगोदरच सांगितलं होतं देवाकडे जायचंय काही लागत नाही महाराज. देवाला धन लागतो फक्त पैसा लागतो आणि फक्त श्रीमंती लागते असं काहीच नाही. जगामध्ये जर धन भरपूर असतं श्रीमंती भरपूर असते धनानंद श्रीमंतीनं जर देव विकत घेता आला असता ना तर श्रीमंताच्या तिजोरीमध्ये देवाला कोणून ठेवलं असतं. पण श्रीमंतीवरती देव कधी घेता येत नाही महाराज. भावाची कारण आणि तुका म्हणे ऐका भाव लागतो बाकी काही लागत नाही देवाला. धनाच्या स्वरावर तर देव मुळातच आपला होणार नाही. याला मी पुरावा सांगणार आहे. मी माझ्या मनचं कधीच बोलणार नाही बरं का. कीर्तनकारानं बोलत असताना नेहमी पुरावा देऊनच बोलावा. इकडे लक्ष द्या ऐका. कीर्तनकारानं बोलत असताना नेहमी पुरावा देऊनच बोलावं. आणि जर कीर्तनकार बोलत असेल आणि कीर्तनकाराच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज जित्ता पुरावा. कीर्तनकार जर बोलत असेल आणि कीर्तनकाराच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज जित्ता पुरावा. आणि पुरावा देऊन जर बोलत असेल तर का पुरावा. आता एवढं सांगून जरी तुम्हाला कळत नसेल तर आता दूर आणून दे मी मंडपाला फाशी घेतो. आता नाहीच कळाले काय करता सांगा बरं. इकडे लक्ष द्या ऐका. पुरावा देऊन बोलतो कारण पुढे बसलेले कीर्तनकारांना हा विचार कधीच करावा नाही की आपण जेवढे हुशार आहेत तेवढे पुढे बसलेले नाही. आपल्यापेक्षा पुढे बसलेले एज्युकेटेड असतात. हा विचार कधीही करावा ऐका. याला पुरावा आहे. काय पुरावा आहे. भगवंताचा श्लोक आहे. भगवंत सांगतात गोकोटी दानम ग्रणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञायु तुमिरु सुवर्ण दानम गोविंद नामनात न भवे तत्तुल्य वेगम. ऐका भगवंताने सांगितलं गोकोटी दानम. गो म्हणजे काय गाई. कोटी जरी गाई दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही. म्हणजे गोकोटी दानम ग्रणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञायु मेरू सुवर्ण दानम. सुवर्ण जरी दान केलं मेरू पर्वत एवढं जरी दान केलं ना तर घरामध्ये सुख येणार नाही. घरात जर सुख आणायचं असेल तर त्याकरता एकच करावं लागेल. काय गोविंद नामनाथ न भवे तत्तुल्य वेगम. हा गोविंदाकडे जावं लागल. ह्या जगाच्या चालक मालकाकडे जावं लागल. ह्या भगवंताकडे जावं लागल. त्याच्याशिवाय हा जगाचा चालक मालक भगवंत आपला असा कधीच होणार नाही. देवा
देवाकडे जायचंय ना, मनामध्ये भाव ठेवा, मनामध्ये निष्ठ ठेवा. महाराज सांगतात कीर्तन करा मुखाना हरीचं गुण गा. जर कीर्तन केलं मुखाना जर हरीचं जर गुण गायलं तर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. मग काही नोहे बाधा आणि काम दुर्जनाची क्रोधा. आशा करत असताना या संसारामध्ये प्रपंचामध्ये असल्याच्या नंतर कधी जीवनामध्ये धनाची, पैशाची, श्रीमंतीची, ज्ञानाची आशा करू नका महाराज. भगवंताकडे जायचं, जगाच्या चालक मालकाकडे जायचंय. तुकोबारायांनी संसार केला, प्रपंच केला, पण या संसाराच्या प्रपंचाच्या जास्त आहारी गेले नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संसार प्रपंच काहीच कामाचा नाही. हा संसार प्रपंच फलकट आहे. फलकट होतो संसार आणि येते सारा भगवंत. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे. जे संसारात आहेत, प्रपंचात आहे, त्याच्या जीवनामध्ये सुखाचा विचार जो आहे, सुखाचा विचार कुठंच नाही. सुख जर कुठं बघायला भेटत असेल तर फक्त ह्या धर्ममंडपात आहे. इथे जेवढा आनंद, इथे जेवढी मजा आहे ना, येताल्यासारखा आनंद, निताल्यासारखी मजा दुसरीकडे कुठंच नाही. त्याच्यामुळे महाराज सांगतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही. यावं माणसाने इथला आनंद कधीतरी घेतला पाहिजे, पण आनंद घेत असताना आनंद पचला बी पाहिजे. आनंद पचण्यासाठी ताकद लागते, ताकदीशिवाय आनंद अजिबात पचत नाही. एक उदाहरण सांगता ऐका. आमच्या गावात एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. काय, आमच्या गावात एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगतान ताजी मरत्यान का तो लॉटरी 10 लाखाची, आजी 80 वर्षाच्या. काळजी करू नका म्हणले. गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल हुशार. गावचा कोतवाल आजीकडे गेला आणि आजीला सांगितलं, आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणल्या लागूच शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागलाच तुमचा नंबर तर. आजी म्हणले आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्ष झाले, लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलाच आजी काय म्हणलं माहिती का, बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागली तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच मेला. बघा आनंद पसला का नाही महाराज. आनंद पसण्यासाठी सुद्धा काय लागते म्हणले तर ताकद लागते. अजून आनंद आहे, आनंद ताकदीशिवाय पचत नाही. नाचावं माणसानं पण कीर्तनामध्ये नाचावं. नाचू कीर्तनाचे रंगे आणि ज्ञान दीप लावू जगे. एक वाक्य लक्षात ठेवा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. कधीही बघावं, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. लग्नामध्ये जे नाचतात ते नवरदेवावर लईच प्रेम म्हणून नाचतात का टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात? हो, टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात. ऐका, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं आहे. त्याच्यामुळे नाचलं पाहिजे महाराज कधीतरी, इथं घेतला पाहिजे महाराज कधीतरी. इथला आनंद, इथं जेवढी मजा आहे, इथं जेवढा आनंद आहे, इथल्यासारखी मजा आणि इथल्यासारखा आनंद दुसरीकडे कुठंच नाही. महाराज सांगतात मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. जर कुठल्या प्रकारची बाधा झाली नाही, ह्या काळाला सुद्धा नागवायची ताकद कोणामध्ये? त्या जगाच्या चालक मालकामध्ये. शांती खडगा हाती काळा असे ते नागविते. हा भगवंत जर कोण असेल तर हा भगवंत आमचा दाता आहे, आमचा सखा आहे. तुका म्हणे दाता सखा आणि ऐसा अनंता सारेखा. या जगाच्या चालक मालकाला, या भगवंताला कधीच विसरू नका. वारंवार कुठेही कधीही केव्हाही सांभाळणारा जर कोण असेल तर हा जगाचा चालक मालक आहे, हा भगवंत आहे. या जगाच्या चालक मालकाला विसरू नका. पैठणला तुम्ही एवढ्या सुंदर अशा प्रकारच्या श्रेष्ठीच्या वारीला आलात ना, ऐका, संगत करत असताना मुळात कधीही संगत जर करायची असेल तर साधू संतांची संगत करा. साधू संतांची संगत मुळातच लय अवघड ही कोणाच्याही नशिबामध्ये नाही. बहु अवघड आहे संत भेटे. पण एखाद्या वेळेस साधू संतांची भेट झाली, एखाद्या वेळेस साधू संतांची जर कृपा झाली तर मग महाराज सांगतात संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. भेट होत असताना, संगत होत असताना कोणाची भावी ना तर या साधू संतांची भावी. येणंही ज्याच्या हातात आहे आणि जाणंही ज्याच्या हातात आहे. यांना म्हणायचं अवताराला येणंही ज्याच्या हातात नाही, जाणंही ज्याच्या हातात नाही, त्याला म्हणायचं जन्माला येणं. लक्षात ठेवा, साधू संतांच्या हातात येणं सुद्धा आहे आणि जाणं सुद्धा आहे. नाथ महाराज स्वतःच्या मनावरती गेले, बरोबर आहे का नाही? स्वतःच्या मनावरती गेले. अगोदर सुद्धा गेले ते, पण अगोदर गेले तर लोकांचं बोलणं ऐकलं, नाथ महाराज गेलेले उठले, बरोबर आहे का नाही? हा, नंतर स्वतःच्या मनावर गेले. जे स्वतःच्या मनानं येतात आणि जे स्वतःच्या मनानं जातात त्यांना म्हणायचं साधू संत. आणि येणंही ज्याच्या मनावर नाही, जाणंही ज्याच्या मनावर नाही, त्याला म्हणायचं मनुष्य. कारण इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे हे तुम्हाला मला माहित आहे, हे निश्चितच आहे. पण कधी जायचंय हे तुम्ही आम्ही कुणीच सांगू शकत नाही. जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना कसं जगायचंय, काय जगायचंय हे सांगत असताना कोण जर सांगतं तर हे साधू संत सांगतात. माणसानं संगत करत असताना साधू संतांची करा. जीवनामध्ये मुळातच नाथ महाराज कोणी होऊ शकत नाही, मौली ज्ञानोबराय कोणी होऊ शकत नाही, जगद्गुरु तुकोबाराय कोणी होऊ शकत नाही. त्या भानगडीत कधी पडू नका. पण निदान साधू संतांचे विचार तुमच्या आमच्या डोळ्यासमोर मानून तरी जगा. या जगण्याला खरा अर्थ आहे. महाराज सांगतात कीर्तन जर केलं, मुखाने जर हरीचं जर गुण गायलं तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मोग काही नोहे बाधा काम दुर्जना
नाची क्रोधा शांती कडगा हाती काळा सीते नागविती तुका मने दाता सखा आयुषा अनंता सालिका. अभंगाचा अर्थ भावार्थ. माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला एखादा शब्द काही जर चुकला उकला असेल तर मुलाचा अंतकरण करून मला माफ करा. जे योग्य आहे ते घरी घेऊन जा. जे चुकलं उकलं असेल ते माझी मला परत देऊन टाका. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोळ अशा प्रकारचं आमच्या रोहित दादाने दृष्ट लागावं एवढं सुंदर हे कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. झालंय माझं कीर्तन. जास्त वेळ काय मी तुमचं घेणार नाही. आपला कीर्तनाचा टाइम होता 9चा. कीर्तन सुरू करायलाच किती वाजले असो टाइम झाला आपल्याला कीर्तन सुरू करायचा. 1-1.5 तास लेट झाला पण त्याच्यामुळे तरी सुद्धा तुमच्या सर्वांची माफी मागतो. असं जमेल तसं मी अभंगाचा अर्थ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. ऊन सुद्धा खूप पडलेलं आहे आणि मला माहित आहे भरपूर जणांना ऊन लागतंय. तुम्हालाच लागतंय त्यात काय नवलंय. मला सुद्धा ऊन लागतंय बघा. आणि मला कीर्तन झाल्याच्या नंतर परत पुढे धुळ्याला कीर्तन आहे रात्रीचं. त्याच्यामुळं माफी असावी. त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांची माफी मागून इथेच मी माझ्या सेवेला पूर्णविराम देणार आहे. महाराज साधू संतांचा भगवंताचा कृपा आशीर्वाद पाठीश आहे. माणसाला देवाचा आशीर्वाद जरी नाही जरी भेटला तरी चालेल पण साधू संतांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असावा. साधू संतांचा गुरुचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी जर असला ना तर तिथं कोणीच काही करू शकत नाही महाराज. फक्त आशीर्वाद तसा असावा. जीवनामध्ये संगत करत असताना साधू संतांची करावी. झालंय माझं कीर्तन. जास्त वेळ का मी तुमचा घेणार नाही. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गुढ अशा प्रकारचं दृष्ट लागावं एवढं सुंदर तुम्ही केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. शेवटचे 5 मिनिटं घेतो तेवढे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐकावं. ऐका. जीवनामध्ये जीवन जगत असताना हा साधू संतांकडे भगवंताकडे तुम्ही आम्ही आलोय. या देवाकडे या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे तुम्ही आम्ही आलोय. पण आल्याच्या नंतर ज्या महिला आपल्याला जन्माला घातले ज्या बापानं आपल्याला जन्माला घातले त्या महिलांना त्या